जो जन्मला त्याला मरायचं आहे, जो मेला त्याला पुन्हा जन्मायचं आहे. हे तुला माहिती नाही का अर्जुना? माहिती आहे, अर्जुनालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. तरी खेदू का करीसी? हे जर सगळं तुला माहिती आहे तर मग दुःख का करतोयस, खेद का करतोयस, शोक का करतोयस? जी गोष्ट आपल्याला अडवताच येणार नाही, जी गोष्ट थांबवता येणार नाही, ती गोष्ट थांबत नाही म्हणून दुःख का करावं? एखाद्या दिवशी सूर्य स्थिर झाला, सूर्य हलायचा थांबला तर आपण तरी काय करू शकतो? आपल्यात एवढी ताकद आहे का सूर्याला सांगायची की थांब थांब, तू थांबलायस, थांबू नकोस, चल, असं म्हणायची आपल्यातही सामान्य ताकद नाही. सूर्याचं उदाहरण देण्यापेक्षा पृथ्वीचं अधिक योग्य राहील. पृथ्वी काही काळासाठी थांबली असं गृहीत धरा, शक्यच नाही तसं. थांबली तर क्षणात सगळं संपून जाईल. पृथ्वीची जी गती आहे ती इतकी प्रचंड आहे, शास्त्रज्ञ सांगतात पृथ्वी थांबणं शक्य नाही. पृथ्वी थांबली म्हणजे संपली. पृथ्वी ज्या गतीनं पळते त्या गतीतच ती संपणार आहे. आता पृथ्वीचं आयुष्य दिलंय शास्त्रज्ञांनी, विज्ञानानं पृथ्वीचं आयुष्य दिलंय. किती वर्ष पृथ्वी जगणार आहे, किती वर्ष ब्रह्मांड जगणार आहे, किती वर्ष आकाशगंगा जगणार आहे, ह्याचं आयुष्य आता विज्ञान द्यायला लागलंय. म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की जन्माला आलाय तो मरणार आहे. तरी खेदू का करीसी? मग दुःख करायचं कारण काय? मरणारच आहे मी, मरण मी अडवूच शकणार नाही, मग का रडत बसायचं? मी मरणार आहे याचा विचार करत करत जगणं सोडून द्यायचं. दोन प्रकारची लोक जगामध्ये आहेत. काही लोक मरणाचा विचार करत करत जगणं सोडून देतात आणि काही लोक जगण्याचा विचार करत करत मरण विसरतात. या दोन्ही लोकांकडून काहीतरी घोडचूक नेहमी होत असते. जगण्यात इतकाही गुंग होऊ नये की माणसानं मरण विसरावं आणि मरणाचा इतकाही विचार करू नये की जगणंच विसरून जावं. दोघांच्या मध्य आपल्याला साधता आला पाहिजे. काही लोकांना वाटतं मी मरणार आहे, मग जगूच कशाला? नाही, जगण्याचाही आनंद घ्यायचा आहे, तोपर्यंत घ्यायचा आहे जोपर्यंत मरण येत नाहीये. आणि जो जगण्याचा आनंद घेत घेत मरणाच्या जवळ जाईल त्याचा मरणही त्याच्यासाठी उत्सव होईल. ज्यानं आयुष्यामध्ये त्याला जे हवंय ते केलंय त्याला मरणाची तशी खंत नसते. ज्यानं आयुष्यामध्ये काही परोपकार केलाय, नामस्मरण केलंय, त्याला मरताना चिंता येत नाही. कारण बघा, साधं गणित आहे. तुम्हाला एखादी वस्तू दिली, त्या वस्तूचा तुम्ही योग्य वापर केला, योग्य विनिमय केला आणि मग ती वस्तू खराब झाली तर आपल्याला खंत वाटत नाही. एखादा ड्रेस घेतला, 4-5 वर्ष वापरला, फाटला, फेकून दिला, त्या शर्टाला फेकून देण्याचं दुःख नसतं. पण घेतलाय आणि वापरलाच नाही आणि फाटला की मग दुःख होतं. हे शरीर ज्याच्यासाठी दिलंय त्याच्यासाठी हे वापरलं आणि मग वापर करत करत हे संपलं तर शोक, दुःख करण्याचं कारण नाही. आणि हे तुला अर्जुना माहिती आहे. तू जरी हे ऐसे मानिसी तरी खेदू का करीसी? मग खेद का करतोयस, दुःख का करतोयस? काय जाण तुची नेनसी धनुर्धरा? तू हे मुद्दाम करतोयस का अर्जुना? सगळ्या बाजूने विचार केला तरी हे तू जाणतोयस का जाणून नेमते पण करतोयस, कळून न कळल्यासारखं करतोयस? झोपेचं सोंग तर तू करत नाहीयेस ना. काय जाण तुची नेनसी धनुर्धरा? हे जाणून नेणत असल्यासारखं तू करतोयस, माहीत असून माहीत नसल्यासारखं तर तू करत नाहीयेस ना अर्जुना. धनुर्धरा म्हणजे अर्जुनासाठी तो शब्द आहे. पुढं माऊली म्हणतायत, येत आणि काही एक पार्था तुझं बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विशो नाही. अर्थात या ठिकाणी अर्जुना आणखी एक गोष्ट अशी आहे की पुष्कळ बाजूंनी विचार केला असता तुला शोक करावयाचे कारण नाही. अर्जुना, इथं आणखी एक कारण आहे. येत आणि काही एक पार्था अर्जुना, इथं आणखी एक, तुझं बहुती परी पाहता, आणखी वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करूया आपण. आणखी तुला वेगवेगळ्या पद्धतीनं मी तुला सांगतो. त्याही बाजूनं तू विचार कर. त्या बाजूने विचार केला तरी तुला दुःख करायचं कारण नाही. दुःख करावया सर्वथा विशो नाही. दुःख करण्याचं कोणतंही कारण नाहीये. दुःख करण्याचं दुःखाचा काही विषयच नाहीये. ते कारण काय भगवंत पुढे सांगतायत पुढच्या श्लोकात. अव्यक्तादीनि भूतानि
व्यक्तम ध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. अर्थात हे भरत कुलोत्पन्ना अर्जुना, प्राणी प्रथम अनुपलब्ध असून मध्ये मात्र व्यक्त होतात आणि मरणानंतरही पुन्हा अदृश्य होतात, मग त्याबद्दल शोक कसला. अर्थात प्राणी सुद्धा, अरे माणसाचं तर सोड, प्राणी सुद्धा सुरुवातीला अनुपलब्ध असतात, नंतर उपलब्ध होतात, म्हणजे जन्माला येतात, आकाराला येतात, व्यक्त होतात आणि मेल्यानंतर पुन्हा अदृश्य होऊन जातात. मग त्याबद्दल शोक करण्याचं काय कारण. माऊली वर्णन करतायत बघा. जिये समजते इये भूते जन्मा आदी अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मलेया. अर्थात कारण हे सर्व जीव जन्मापूर्वी अव्यक्त होते व जन्मानंतर ते व्यक्त दशेला प्राप्त झाले. सगळ्यात आधीचा विषय इथं माऊलींनी सांगितलाय. जे समस्त इये भूते, या सबंध पृथ्वीवर जेवढी काही भूत आहेत, भूत म्हणजे सजीव प्राणी, प्राणी या अर्थानं भूते हा शब्द माऊलींनी वारंवार वापरलेला आहे. भूत म्हणजे आपण भूत प्रेत जे म्हणतो त्या अर्थानं इथं भूत शब्द आलेला नाही. इथं आलेला भूत शब्द प्राण्यांसाठी आहे, प्रत्येक सजीव प्राण्यासाठी आहे. म्हणून माऊली सांगताय जे समजते ये भूते, या सबंध पृथ्वीवर जेवढी काही भूत आहेत, सजीव प्राणी आहेत, जन्मा आधी अमूर्ते, ती जन्माला येण्याच्या आधी अमूर्त होती. सूक्ष्म देहही ज्यावेळी या जीवाला प्राप्त झालेला नव्हता, तेव्हा आत्मस्वरूप असलेला, परमात्म स्वरूप असलेला, चैतन्य रूप असलेला, मुळात ब्रह्मरूप असलेला हा आत्मा आणि या निराकार रूप अशा ब्रह्माच्या ठिकाणी मायेच्या प्रभावानं आकाराला येण्याची बुद्धी झाली आणि मग हे आत्मे आकाराला आले. पण ही भावना, ही बुद्धी, ही माया, ही प्रकृती स्पर्श करण्यापूर्वी सगळं काही अमूर्त होतं. जन्मा आधी अमूर्ते, सगळं काही अमूर्त होतं. मग पातली व्यक्ती ते जन्मले या, आणि मग पातली, पातली म्हणजे या अवस्थेला आली, उपलब्ध झाली. कोणत्या अवस्थेला आली तर मग पातली व्यक्ती ते जन्मले या. व्यक्ती ते शब्दाचा अर्थ इथं आकारच आहे. मग पातली व्यक्ती ते आणि आकाराला पात्र झाली, आकाराला आली. जी निराकार होती ती सगळी चैतन्याची अवस्था जन्माच्या आधी अमूर्त होती, ती व्यक्तीत आली, म्हणजेच आकाराला आली, मूर्त झाली. जन्मले या, जन्मल्याबरोबर ती आकाराला आली. ती एक क्षयाशी जेथ जाती तेथ निभ्रांत आने नवती देखे पूर्वस्थितीच येती आपुलिये. अर्थात त्यांचा ज्यावेळी नाश होतो त्यावेळी ते निसंशय निराळे होत नाहीत, सूक्ष्म दशेत असतात. पहा, ते पूर्वस्थितीलाच प्राप्त होतात. माऊलींनी खूप सूक्ष्मपणे वर्णन केले बघा. हे ती एक क्षयासी जेथ जाती, हे जे जीवात्मे आहेत हे जिथं क्षयाला जातात, जिथं यांचं शरीर मरण पावतं, ते तर निभ्रांत आने नवती, निसंशयपणे त्यांचं दुसरं काहीही होत नाही. आने नवती दैखय पूर्वस्थितीच येते आपुली, आणि मेल्यानंतर तरी काय होतं, ती पुन्हा आपल्या पूर्वस्थितीलाच येतात. पूर्वस्थितीला येतात म्हणजे सूक्ष्म दशेला येतात. कारण एकदा आकार मिळाला की त्या आकारात काहीतरी क्रिया घडते, आणि ती क्रिया घडली की सूक्ष्म शरीर घडतं. सूक्ष्म शरीर घडलं की पुन्हा आकाराची भावना निर्माण होते, आणि मग पुन्हा जन्म, पुन्हा मरण. पण अर्जुना, जन्माला येण्यापूर्वी सगळे जीवात्मे निराकार होते, अमूर्त होते. जन्मामुळं, आकारामुळं ते मूर्त झाले, आणि पुन्हा मरणानंतर ते पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत जाणार आहेत, पुन्हा निराकार अवस्थेत जाणार आहेत. आपापल्या एर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी. अर्थात आता मध्यंतरी जे व्यक्त भासतात ते निद्रिताला स्वप्नाप्रमाणे होय,
याप्रमाणे मायेमुळे परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी हा आकार भासतो. मग जे जन्माला येतंय ते मरतंय. मरण आणि जन्म या दोघांच्या मध्ये काही काळासाठी तो आकार दिसतोय. तो आकार हा भ्रम आहे. भ्रम कसा आहे? माऊली उदाहरण देत आहेत. एर मध्ये जे प्रतिभासे, जन्म आणि मरण या दोघांच्या मध्ये ज्याचा आभास होतोय, जे भासतंय, जे जाणवतंय, जे आहे असं वाटतंय, एर मध्ये जे आभासे, या दोघांच्या मध्ये, एर मध्ये, एर म्हणजे दोघांच्या मध्ये, दोघांच्या आत जे आभासे, प्रतिभासे, जन्माच्या मरणाच्या मध्ये जीवन दिसतंय. ते जे जीवन दिसतंय ते निद्रिता स्वप्न जैसे. झोपलेल्या माणसाला स्वप्न पडावं. झोपण्याच्या आधी स्वप्न नाही. झोपण्याच्या आधी कुठं स्वप्न होतं? विचारलं, तुम्ही आता स्वप्न बघणार आहेत, आता झोपणार आहेत म्हणजे स्वप्न बघणार आहेत. मग तुम्ही जे स्वप्न बघणार आहेत ते स्वप्न आता कुठं आहे? तुमच्यातूनच जन्माला येणार आहे ना ते स्वप्न. मग आता ते स्वप्न तुमच्यात कुठं आहे? ते जर शोधायचा प्रयत्न केला तर ते सापडेल का? आताचे जे विज्ञानाचे यंत्र असे आलेत की ते सांगतात की माणसाची स्वप्न सुद्धा शोधता येतील, त्या स्वप्नांच्या सुद्धा प्रतिमा काढता येऊ शकतात. पण अजून त्याच्यावरती खूप सशक्त असं संशोधन झालेलं नाही. पण त्यांना, शास्त्रज्ञांना अंदाज आहे की होऊ शकतं असं. स्वप्नांच्या सुद्धा प्रतिमा काढता येऊ शकतील कदाचित एखाद्या दिवशी. पण त्या प्रतिमा काढता येतात असं जरी आपण म्हटलं तरी स्वप्न जे पडतं ते पडण्यापूर्वी कुठं असतं? त्याचं रूप इतकं अमूर्त असतं, इतकं सूक्ष्म असतं की ते सहज आकलनात येत नाही. मग झोपण्यापूर्वी जे स्वप्न अस्तित्वात नाही, उठल्याबरोबर जे स्वप्न दिसत नाही. तुम्ही झोपलात, तुम्हाला स्वप्न पडत होतं, तुम्ही उठलात, उठल्याबरोबर स्वप्नातलं काय दिसतं? मग ते स्वप्न जे तुम्हाला दिसलं ते गेलं कुठं असं विचारलं तर त्याचंही उत्तर नाही. मग जे झोपण्याच्या आधी नव्हतं, जे जागं झाल्यानंतर नसणार आहे, ते झोपेत जेवढ्या वेळासाठी भासतं, दिसतं, तो भ्रम आहे, तो आभास आहे, ती भ्रांती आहे, तो प्रतिभास आहे. ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी. त्याप्रमाणे अगदी स्वप्न झोपलेल्या माणसाच्या आत जसं दिसतं, भासतं, तसा आकार मायेच्या वशामुळं, मायेच्या प्रभावामुळं तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी. हा आकार मायेच्या प्रभावामुळं सत्स्वरूपामध्ये असतो. सत्स्वरूपामध्ये असूनही मायेच्या वशामुळं तो आकारा रूप भासतो. त्याला आकार आहे असं वाटायला लागतं, पण मुळात तो सत्स्वरूप आहे. मायेमुळं तो आकार रूप भासतो. तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी. अर्थात मायेमुळं सत्स्वरूपी असलेला हा जीवात्मा आकार रूप भासतो. पुढं माऊली वर्णन करतायत, ना तरी पवने स्पर्शिले नीर. माऊलींनी पुन्हा दृष्टांत दिलेत बघा. ना तरी पवने स्पर्शिले नीर, पडी आसे तरंगाकार, का परापेक्षा अलंकार व्यक्तिक नखी. अर्थात, किंवा पाणी वाऱ्याच्या संबंधाने तरंगाकार दिसते, अथवा दुसऱ्याच्या इच्छेने सोन्याला अलंकाराचा आकार येतो. दोन उदाहरणं इथं माऊलींनी दिलेत. निराकाराच्या ठिकाणी भासणारा आकार म्हणजे काय, त्याचे दिलेले दृष्टांत आहेत माऊलींनी. पहिला दृष्टांत दिलाय निद्रित माणसाचा. झोपलेल्या माणसाच्या डोळ्यासमोर जे स्वप्न दिसतं तो भास आहे, कारण झोप येण्याच्या आधी स्वप्न नसतं, जाग आल्यानंतर स्वप्न नसतं, मध्ये भास आहे, तो मायेच्या प्रभावामुळे आलेला आकार आहे. दुसरं उदाहरण, ना तरी पवने स्पर्शिले नीर, किंवा पाण्याला वाऱ्याने स्पर्श करावा. पवने म्हणजे हवेने, वाऱ्याने, स्पर्शिले स्पर्श केला, नीर म्हणजे पाणी, पडी असे तरंगाकार, आणि मग ते पाणी तरंगाकार असं भासतं आपल्याला. पाणी तरंगाकार झाल्यासारखं भासतं, पण पाणी तरंगाकार आहे का? कारण एकदा तो तरंग निघून गेला, एकदा ती
ते वारं निघून गेलं की पुन्हा पाणी जसं आहे तसं आहे. मग पाण्याच्या ठिकाणी दिसणारा तरंगाचा आकार हा भ्रम आहे, भास आहे. कारण जोपर्यंत वारं आहे, हवा आहे, तोपर्यंत तरंग आहेत. पाण्याला माहिती आहे की तरंगाच्या आधीही पाणी आहे, तरंगाच्या नंतरही पाणी आहे. म्हणून तरंगाच्या रूपात असलेल्या पाण्याच्या आकाराला बघून पाणी चिंता करत नाही. तरंग येतात जातात, मी जसा आहे तसा आहे. तसं जन्माला आलं तर मरतो तो, जन्मतो. मग याच्यात दुःख करण्याचं कारण काय? ना तरी पवने स्पर्शिले नीर पडी असे तरंगाकार. किंवा दुसरं उदाहरण, का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. किंवा परापेक्षा, पर म्हणजे दुसरा, परापेक्षा म्हणजे दुसऱ्याची अपेक्षा, परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. तुम्ही सोनाराकडे गेलात की सोनाराकडे सोनं असतं. ते सोनं तुम्ही एक आकार निवडायचा, डिझाईन निवडायची. ते डिझाईन ठेवलेले असतात, तुम्ही निवडायची की मला ही डिझाईन पाहिजे. दुसऱ्यानं निवडलेली आहे. सोनं कुणाचं आहे? सोनाराचं आहे. घ्यायचं कुणाला आहे? समोरच्याला. पण कशात पाहिजे? आकारात. मग तो आकार निवडतो, मला या आकाराचं सोनं पाहिजे. मग सोनार काय करतो? ते सोनं घेतो, त्या व्यक्तीनं निवडलेल्या आकाराचा सोन्याचा अलंकार तो बनवतो. सोन्याला काय भीती आहे? अलंकार होण्याच्या आधी ते सोनंच आहे, अलंकार मोडले की ते सोनंच आहे. मध्ये जो भास आहे सोन्याचा, तो केवळ भ्रम आहे. मग सोन्याला दुःख करण्याचं कारण काय? की मी आकाराला आलो म्हणून आनंदी व्हायचं कारण नाही, आणि आकार संपला म्हणून दुःखी व्हायचं कारण नाही. सोनं सोनं आहे. सोन्याला कधी दुःख वाटत नाही की मी आता अलंकार झालो म्हणजे जन्माला आलो. त्या जन्माचा सोन्याला आनंद नाही. सोन्याचे अलंकार तुम्ही अग्नीत टाकले, संपवले त्याचा आकार. सोन्याला दुःख नाही, कारण सोनं जसं होतं तसं आहे. पाण्यात तरंग आले म्हणून पाण्याला आनंद नाही की माझ्या तरंग जन्माला आले. तरंग संपले की पाण्याला दुःख नाही की आता तरंग संपले, कारण संपण्याच्या वेळी त्याला जन्माची आठवण आहे, जन्माच्या वेळी मरणाची आठवण आहे. त्याला माहिती आहे की थोडा वारा आला की तरंग येणार आहेत, तरंग आले की जाणार आहेत. मग मी का दुःख करू? मी आहे तसा स्थिर राहणार. हा पाण्याचा, समुद्राचा, नदीचा जसा स्वभाव आहे तसा जर अर्जुना तुझा स्वभाव झाला तर तुला कुणी जन्मलं काय, मेलं काय, तू स्वतःही जन्मलास काय, मेलास काय, तुला खंत वाटणार नाही. तैसे सकळ हे मूर्त जाणपा माया कारित, जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल. पुन्हा माऊलीने एक दृष्टांत दिलाय, पण सिद्धांत सांगून दृष्टांत दिलाय. तैसे सकळ हे मूर्त, त्याप्रमाणे तैसे सकळ हे मूर्त जाणपा माया कारित, जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल. त्याप्रमाणे ही सर्व आकारमय सृष्टी माया बलाने भासते असे समज, जसे आकाशाला अभ्रपटल भासते. तैसे सकळ हे मूर्त. पाण्यावर तरंगाचा भास व्हावा, सोन्याच्या ठिकाणी अलंकारांचा भास व्हावा, स्वप्नांचा भास व्हावा, झोपलेल्या अवस्थेत स्वप्नांचा भास व्हावा. अगदी त्या पद्धतीने हे सगळे आकार. तैसे सकळ हे मूर्त, मूर्त म्हणजे आकार, जे जे सगळं काही, सकळ म्हणजे सगळं, हे मूर्त जाणपा मायाकारित, मायेमुळं ते आकाराला आलेलं आहे. माया ही त्याचं कारण आहे. मायाकारित शब्दाचा अर्थ आहे माया ही ज्याचं कारण आहे. मायेच्या कारणामुळं जे घडलंय ते जाण पा, ते तू जाण अर्जुना. ज्याप्रमाणे वाऱ्यामुळं पाण्यात तरंग येतात, दुसऱ्याच्या इच्छेमुळं सोन्याचे अलंकार बनतात, सोनं आकाराला येतं, झोपलेल्या माणसाच्या सुप्त वासनांच्या मनाप्रमाणे स्वप्न आकाराला येतं, त्याप्रमाणे मायेच्या प्रभावानं हे सगळं आकार रूप जगत तुला दिसतंय असं तू समज. तैसे सकळ हे मूर्त जानपा माया कारित. पुन्हा उदाहरण, जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल. वर आकाशाकडे बघितलं की आकाश म्हणजे काय आहे? आकाश म्हणजे काहीच नाही, काहीच नसणं म्हणजे आकाश. तरी आपल्याला आकाश दिसतं. आकाश दिसतं म्हणजे काय? जे नाही ते दिसतं म्हणजे आकाश दिसतं. शब्द लक्षात घ्या.
आकाश दिसतं का तर दिसतं, पण आकाश आहे का तर नाही. कारण आकाश म्हणजे काय तर जे नाही त्याचं नाव आहे आकाश. जिथं काहीच नाही पण ते दिसतं की नाही तर दिसतं. कशामुळे दिसतं? अभ्रपटल जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल. काहीच नसलेल्या ठिकाणी ढग येतात आणि काही नसलेली गोष्ट आपल्याला दिसत नाही असा भास होतो. किती सुंदर उदाहरण, किती सूक्ष्म, गंभीर, खोल, अर्थपूर्ण उदाहरण दिले माऊली. बघा, आकाश आहे का तर नाही. जे नाही त्याचं नाव आकाश आहे. आपण वर बघतो, वर काहीच नाहीये. काहीच नाही म्हणून त्याला आपण आकाश म्हटले. काही नाही त्याला काहीतरी नाव देणं गरजेचं आहे. काही नाही हेही नाव आहे, म्हणून काही नाहीला आपण नाव दिले आकाश. आणि त्या आकाशात अभ्रपटल आले, ढग आले की आपल्याला असं वाटतं की अरे ढग आले म्हणजे आपल्याला काहीतरी दिसेनासं झालंय. जे नाहीच ते दिसत नाही असा भास ढगांनी निर्माण केलाय. ढग आले म्हणून असा भास होतो की जे मला दिसत होतं ते दिसेनासं झालं. पण जे दिसेनासं होतं तेच तुला दिसत होतं. ढग आल्यामुळं जे दिसेनासं होत होतं त्याचाच तुला आभास झालेला आहे की ते आता दिसत नाही. आधी जे दिसत होतं तोही आभास आहे आणि आता दिसत नाही हाही आभास आहे. आणि हे दोन्ही आभास ढगांनी निर्माण केलेत. जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल, त्याप्रमाणे आत्मा आहे म्हणजे काय तर काहीच नाही. मी म्हणालो होतो आत्मा आहे म्हटला काय, आत्मा नाही म्हटलं काय, काहीही फरक पडत नाही. हा विषय थोडासा सूक्ष्म आहे, या विषयाला आता हात घालणं योग्य नाही, वेळ कमी आहे. पण गोष्ट लक्षात ठेवा, आत्मा आहे म्हणणं ही तेच आहे, आत्मा नाही म्हणणं ही तेच आहे. म्हणून मी म्हणतो बुद्ध, महावीर जरी नास्तिक असले तरी ते तेच सांगतायत जे शंकराचार्य सांगतायत. शंकराचार्य सांगतायत आत्मा आहे, भगवान बुद्ध सांगतायत आत्मा नाही, महावीर सांगतायत आत्मा नाही. पण दोघंही एकच सांगतायत. आकाश नाही म्हटलं काय आणि आकाश आहे म्हटलं काय, दोघं एकच म्हणतायत. शब्द वेगळे आहेत पण दोघांचा अर्थ एक आहे. हा विषय गंभीर आहे, आपण नंतर कधीतरी त्याचं चिंतन करूया. पण माऊली सांगतायत ज्या पद्धतीनं आकाशात ढग भासतात, आकाश नाही, ढग आल्यावर सुद्धा आकाश दिसत नाही. त्या ढगामुळं जसा भ्रम निर्माण झाला तसा अर्जुना न जाणतेपणामुळं, मायेच्या प्रभावामुळं, शोकाकुल झाल्यामुळं, नको ते दुःख मनात धारण केल्यामुळं तुला नको ते दुःख वाटायला लागलेलं आहे. इथं आपण थांबूया. उद्या आपण ओवी क्रमांक 169 ते ओवी क्रमांक 179 69279 यांचा विचार करू. आज मात्र इथं आपण थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. फार सुंदर विवेचन झालं.